Good morning. PVG College of Engineering, Nasik. प्राचार्य डॉक्टर A.R. रासने सर, उपप्राचार्य प्राध्यापक M.V. भालेराव सर आणि सर्व विभाग प्रमुख आणि उपस्थित सर्व सहकारी आणि विद्यार्थी यांचे मी स्वागत करते. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या व्याख्यात्या मधुरा व्यवहारे यांचे मी स्वागत करते. आज आपण राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त एकत्र आलेलो आहोत. प्रस्थापित मुघलशाही, आदिलशाही आणि निजामशाही विरुद्ध उभे राहून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री म्हणजेच राजमाता जिजाबाई. लहानग्या शिवबाला छत्रपती बनेपर्यंत खंबीरपणे प्रेरणा देणारा जिजाऊ, त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे वेबिनार अरेंज केलेला आहे. तर मी आपले प्राचार्य डॉक्टर A.R. रासने सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. थँक्यू मॅडम. एम आय ऑडिबल? येस सर. आवाज येतोय का? येतोय सर. गुड मॉर्निंग टू ऑल. Speaker of today's session, Professor Vyavahare Madam, on behalf of Pune Vidyarthi Gurus College of Engineering and SS Damankar Institute of Management, I welcome to our institute for this session. Thank you for your presence. I also welcome the coordinator and in charge of the Internal Complaints Committee, Dr. Aire Madam, and other faculty members of the committee. I also welcome all the students who are present for this session. कालच आम्ही एक सेशन घेतला होता, स्वामी विवेकानंदांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन या निमित्त आपण काल एक सेशन घेतला होता आणि तो पण सेशन खूप छान झाला. आणि हा एक योगायोग आहे, स्वामी विवेकानंदांचे विचार ऐकल्यानंतर आज आपण जिजाऊंचे विचार ऐकणार आहोत. कालचे स्पीकरही खूप छान होते आणि मॅडम बद्दल पण मी बरंच ऐकलेलं आहे. तर मॅडमचा व्यासंग पण चांगला आहे. आणि काल पण आम्ही म्हटल्याप्रमाणे आपल्या देशाची लोकसंख्या जर आपण बघितली तर 65% लोकसंख्या ही 35 पेक्षा कमी वयाची आहे आणि 50% लोकसंख्या ही 25 पेक्षा कमी वयाची आहे. म्हणजे जर आजच्या दिवसाला आपली संपूर्ण लोकसंख्या 140 करोड असेल तर जवळपास 80 ते 90 करोड आपली लोकसंख्या ही तरुणाई आहे. आणि या तरुणाईला दिशा देण्याचं काम हे एक मोठं काम शिक्षण क्षेत्र आणि शिक्षक म्हणून आपल्यावरती एक मोठी जबाबदारी आहे. आणि आपला इतिहास जर बघितला तर स्वामी विवेकानंद, सावरकर, जिजाऊ, शिवाजी महाराज असे एक मोठा इतिहास आपल्या देशाला आहे. या इतिहासातील व्यक्तींचे, थोर व्यक्तींचे विचार पुढच्या जनरेशन पर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं काम आपल्याला करायचं आहे. या विचारातनं पुढच्या पिढीला नक्कीच बळ मिळेल, त्यांना एक नक्कीच दिशा मिळेल. आजचा जो काही टाइम आहे तो कन्फ्युजिंग आहे. म्हणजे आजचा जो तरुण आहे त्याच्यापुढे विविध चॅलेंजेस आहेत, वेगवेगळी प्रलोभनं आहेत, सोशल मीडिया आहे, वेगवेगळी व्यसनं आहेत आणि सर्वात मोठा जो चॅलेंज आहे तो आहे एम्प्लॉयमेंट, रोजगार निर्मिती. तर या सगळ्या चॅलेंजेस मध्ये जशा चॅलेंजेस आहेत तशी वेगवेगळ्या संधी पण आहेत. तर या संधीमध्ये त्या युवकाला एक मार्ग दिसला पाहिजे, त्याला एक त्याचे आयुष्य घडवण्यासाठी एक चांगला विचार मिळाला पाहिजे. आणि आपण हे जे काही सेशन अरेंज करतो त्या सेशन मधून त्यांना नक्कीच दिशा मिळेल. एक आपण त्यांना ती पिढी घडवण्याचं एक चांगलं काम आपल्या हातून होतंय. तर हे काम असंच आपल्या हातून घडो. मधुरा मॅडम आज इथे उपस्थित आहेत. तर या मॅडमच्या सेशन मधून आपण जिजाऊंचे विचार ऐकणार आहोत आणि त्या विचारांमधनं एक दृष्टिकोन आपण आज घेऊया. उपस्थित जे काही विद्यार्थी आज आहेत त्यांना नक्कीच या सेशन मधून काहीतरी चांगलं मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि मॅडमचे पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी त्यांचा वेळ काढून आपल्या इन्स्टिट्यूट साठी त्यांचे विचार शेअर करण्यासाठी वेळ दिला. धन्यवाद सर. सर, जसं तुम्ही म्हणालात की आजच्या पिढीला डायव्हर्जन्स खूप आहेत. सोशल मीडिया आहे ज्याच्यातून निगेटिव्हिटी खूप तयार होते आणि त्याच्यासाठी त्यांना
कसं स्वतःला सबळ बनवता येईल, सक्षम बनवता येईल, हेच आज मी त्यांना शिकवणार आहे. प्रात्यक्षिकरित्या पण मी त्यांना ते शिकवणार आहे. तर तुम्ही खूप छान सुरुवात केली सर. थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू सर. तर इतिहास कायमच आपल्याला प्रेरणा देत असतो. आजच्या या आधुनिक युगात देखील आई जिजाऊंचे संस्कार आणि प्रतिमा बघायला मिळतात. आनंदीबाई जोशी, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांनी ज्या त्या क्षेत्रात छाप उमटवलेली आपण पाहतोच. नुकत्याच 4 लेडीज पायलटने पहिल्यांदाच वीणा थांबा सान फ्रान्सिस्को पासून बेंगलोर पर्यंत यशस्वी उड्डाण आणि लँडिंग केले. आज पहिल्यांदाच विमानाच्या कॉकपिटमध्ये 4ही महिला. आजच्या केंद्र सरकारमध्ये निर्मला सीतारमण ह्या पहिला महिला संरक्षण मंत्री म्हणून काम बघतायत. मिथाली राज या क्रिकेटमध्ये 6000 रनांचा टप्पा पार केला. यांनी ही कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. या आणि अशा अनेक जिजाऊ आपापल्या क्षेत्रात कामगिरी बजावत आहेत. तर मी आता मधुरा मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावे. नमस्कार सगळ्यांना. पहिले तर मी आभारी आहे की मला ही संधी, माझे विचार मांडण्याची संधी तुम्ही इथे दिली आणि सर्वांना मला मार्गदर्शन आपण करू शकतो. तर या व्याख्यानाचा विषय आहे जिजाऊ एक संस्कार आणि खूपच सुंदर विषय आहे आणि त्याच्यावर बोलण्यासारखं खरंच बरंच काही आहे. तर मी एक छोटंसं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. तर लेट मी शेअर माय प्रेझेंटेशन. आता मला माहिती आहे इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सना प्रेझेंटेशन, लेक्चर या गोष्टी थोड्याशा बोरिंग वाटतात, पण यू कॅन ट्रस्ट मी की ते अजिबात बोरिंग नसणार आहे. ते प्रेझेंटेशन फक्त काही चित्र दाखवण्यासाठी आणि काही फोटोज शेअर करण्यासाठीच मी करते. आणि हे सेशन एक इंटरॅक्टिव्ह सेशन असेल. मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या तुमच्या फायद्याच्या असतील त्या सांगेन आणि ऍट द एंड ऑफ दिस सेशन मी तुम्हाला एक छोटीशी टेक्निक शिकवेन जी तुम्हाला खरंच आयुष्यात रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला ती उपयोगात येईल. तर मी एक माझं प्रेझेंटेशन शेअर करते. इज इट विजिबल मॅडम? हो मॅम, विजिबल आहे. तर आजचा विषय आहे राजमाता जिजाऊ एक संस्कार. तर खरोखरच राजमाता जिजाऊ एक आदर्श व्यक्तिमत्व होत्या. जसं योगिता मॅडमनी सांगितलं की अशा बऱ्याच जिजाऊ आज आपल्या समाजामध्ये आहेत आणि राजमाता जिजाऊ यांनी जे संस्कार शिवाजी महाराजांवर केले ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत. जेव्हा जिजाऊंच्या संस्कारांच्या बाबतीत विषय निघतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट जी मला आठवते जी संस्कार त्यांनी शिवाजी महाराजांवर केले त्यापैकी सगळ्यात प्रॉमिनंट गोष्ट मी म्हणेन जी मला आठवते ती म्हणजे एकदा हरलेल्या शत्रूची बायको शिवाजी महाराजांच्या समोर आणली गेली होती आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या तोंडून निघालेले उद्गार होते, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. म्हणजे हा विचार एका हरलेल्या शत्रूच्या बायकोला बघून शिवाजी महाराजांच्या मनात येणं हेच त्यांचा ग्रेटनेस आहे. आणि असं संबोधून त्यांनी त्या बाईला साडी चोळी देऊन आदराने परत पाठवण्याचे आदेश दिले. असे संस्कार आपल्या मुलावर करून त्याला एक स्वराज्य उभं करण्यासाठी घडवणारी स्त्री ही सर्वसामान्य असूच शकत नाही, बरोबर ना? तर अशा या ग्रेट राजमाता जिजाऊ यांची आपण जयंती 12 जानेवारीला साजरी करतो. तर स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी माता. जिजाबाईंबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपण सगळे जाणतोच. आपण म्हणजे पुष्कळ त्याच्याबद्दल अभ्यासही केलेला आहे, इतिहासामध्ये शिकलोय, बऱ्याच पुस्तकांमध्ये आपण त्यांच्याबद्दल वाचलंय, बऱ्याच कादंबऱ्या आहेत आणि आजकालच्या जगात तर बरेच चित्रपट आणि सिरियल्स मधून सुद्धा आपल्याला जिजाऊंचं व्यक्तिमत्व दाखवलं जातं. तर ते अगदी परफेक्ट रेखाटलं नाही गेलं तरी आपल्याला अंदाज येतो की त्या किती थोर होत्या.
आणि आज त्यांच्या आयुष्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा किंवा त्यांच्या कारकिर्दीबद्दल चर्चा करण्यापेक्षा मला हे सांगायला आवडेल की आपल्याला त्यांच्याकडून काय शिकता येईल, त्यांच्यासारखं बनण्यासाठी, त्यांचे गुण आचरणात आणण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये काय बदल करता येईल. तर या विषयावर मला बोलायला आवडेल. आणि फक्त जिजामाताच का, जसं योगिता मॅडमनी म्हटलं, अशा अनेक स्त्रिया, अशा अनेक जिजाऊ आजच्या जगात आहेत. तर एक त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊ शकतो. तर विविध क्षेत्रांमध्ये या स्त्रियांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या स्त्रीचं सामर्थ्य नमूद केलेलं आहे. तर त्यातलंच एक उदाहरण म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. आपण यांच्याबद्दलही इतिहासात शिकलो आणि इतक्यातच आलेल्या चित्रपटामधून आपण पुन्हा त्याची उजळणी केली. बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला माहित नव्हत्या त्याही आपल्याला माहित झाल्या. तर स्वाभिमान, शौर्य आणि जिद्द याचे अगदी ग्रेट उदाहरण म्हणजे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, नाही का. आपल्याला म्हणजे चित्रपटातूनही आता तुम्ही बघितलं असेल की त्यांचं शौर्य हे अगदी वाखाणण्याजोगं होतं. तर अशा या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल आपण बरंचसं शिकलोय. आणि एवढ्या जुन्या काळात खरं तर जाण्याची गरजही नाही, म्हणजे इतक्या इतिहासातल्या गोष्टी आपण जाणून त्याच्याबद्दलही बघायची गरज नाही. आत्ताच्या जगात, आत्ताच्या काळात आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघितलेल्या अशा कितीतरी स्त्रिया आहेत की ज्यांनी निरनिराळ्या क्षेत्रात आपली छबी उमटवलेली आहे. तर त्यापैकीच एक म्हणजे किरण बेदी. तर वेल नोन पर्सनॅलिटी, त्या राजकारणामध्ये त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवलेली आहे. त्या रिटायर्ड IPS ऑफिसर आहेत, सोशल ऍक्टिव्हिस्ट अँड फॉर्मर टेनिस प्लेयर. तर या इतकं आदर्श व्यक्तिमत्व आहे की यांच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे सुषमा स्वराज यांच्याबद्दल तर काय सांगावं, यांचे विचार इतके थोर आहेत. त्या पण पॉलिटिशियन क्षेत्रात, राजनीती या क्षेत्रात त्यांनी आपली कारकीर्द गाजवलेली आहे. आणि स्त्रियाच नव्हे तर पुरुष सुद्धा यांना आदर्श मानतात. तर अशा या सुषमा स्वराज ह्याही एक आदर्श नेता आहेत. राजनीती हे एक क्षेत्र झालं आणि दुसरं क्षेत्र आहे बिझनेस. तर बिझनेस क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक स्त्रिया आहेत ज्या भारतीय आहेत आणि जगभरात त्यांनी आपली चर्चा गाजवलेली आहे, कीर्ती गाजवलेली आहे. इंद्रा नूरी यांच्याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. त्या बिझनेस एक्झिक्युटिव्ह आहेत आणि फॉर्मर चेअरपर्सन आणि CEO ऑफ पेप्सिको कंपनी. तर एवढ्या मोठ्या पोस्टवर ही स्त्री स्वतःला प्रूव्ह करून आलेली आहे. आणि वी शुड बी प्राऊड की ती एक भारतीय स्त्री आहे. आणि नॉट ओनली दॅट, पण शी इज कन्सिस्टंटली रँक्ड अमंग द वर्ल्ड्स 100 मोस्ट पॉवरफुल वुमन. पूर्ण जगातल्या, फक्त भारतातल्या नाही तर जगातल्या मोस्ट पॉवरफुल 100 बायकांमध्ये त्यांची गणती होते. तर खरोखर ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. मेरी कॉम बद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, फुटबॉल प्लेयर, आणि ती राजनीतिक क्षेत्रामध्ये सुद्धा तिने पुष्कळ अचीवमेंट्स तिच्या आहेत. तर या विविध क्षेत्र तर आहेतच, अजून बऱ्याच क्षेत्रात आहेत. मी सगळ्या स्त्रियांचं कव्हर करत नाहीये, सगळ्या क्षेत्रांना कव्हर करत नाहीये. पण आपण इंजिनियर्स बनणार आहोत, तर आपल्याला अगदी याच्या अपार्ट फ्रॉम इंजिनिअरिंग कोणत्या क्षेत्रात जाण्याचीही गरज नाही. आपल्या क्षेत्रात सुद्धा अचीवमेंट मिळालेल्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांना आपण आपला आदर्श ठेवू शकतो, ज्यांना आपण बघून इन्स्पायर होऊ शकतो. जसं प्रिया बालसुब्रमण्यम, त्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत आयफोन ऑपरेशन्सच्या ऍपल कंपनीमध्ये. नंदिनी रमानी, शी इज व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंजिनिअरिंग ट्विटर. त्याचप्रमाणे अंजली जोशी, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ प्रॉडक्ट मॅनेजमेंट गुगल. आणि कोमल मगतानी, त्या हेड आहेत डेटा इंटेलिजन्स उबरमध्ये. तर इंजिनिअरिंग करूनही बऱ्याच त्याच इंजिनिअरिंग मधल्याच सब सेक्शन्स मध्ये, सब फील्ड्स मध्ये या स्त्रियांनी आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे. तर अशा बरेच उदाहरणं आपल्याकडे आहेत की ज्या स्त्रियांनी स्वतःला एक आदर्श म्हणून बनवलं आहे, लोकांना त्या आदर्श वाटू लागले आहेत. तर यांच्याकडून खरोखर प्रेरणा घेण्यासारखं बरंच काही आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, डॉक्टर ललिता धारेश्वर या BIRC मधल्या फॉर्मर राजा रमणा फेलो आहेत, ज्यांनी ऑटोमिक एनर्जी याच्यामध्ये आपली कारकीर्द बजावली आहे. आणि मी यांना पर्सनली ओळखते. तर इतकं सुंदर व्यक्तिमत्व आहे, त्यांना भेटता क्षणीच आपण इन्स्पायर होतो. आपल्याला म्हणजे इतकं छान वाटतं की त्यांच्यासारखं आपण कधी बनू शकू का, हा प्रश्न आपल्या मनात नक्कीच येतो. तर त्या सध्या एक ऍक्टिव्ह मेडिटेशन ट्रेनर आहेत इन हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट.
तर या सगळ्या व्यक्तिमत्वांना बघून नेहमीच एक प्रेरणा मिळते आपल्याला आणि आपणही एवढं ग्रेट बनू शकतो, आपणही यांच्यासारखं नक्कीच काहीतरी करू शकतो. तर हे एक अगदी खरं आहे. तर हा आत्मविश्वास सगळ्यात पहिले तर आपल्यात असायला हवा की आपण एवढं काहीतरी ग्रेट करू शकतो, यांच्यासारखं काय याच्याही पेक्षा आपण बरंच काही चांगलं करू शकतो. आपण एक स्त्री आहोत आणि म्हणून आपण म्हणजे स्वतःलाच नाही तर इतरांना सुद्धा घडवण्याची ताकद आपल्यात ठेवतो. तर एक स्त्री फक्त स्वतःला नाही तर आपल्या कुटुंबाला आणि समाजाला सुद्धा घडवत असते, संपूर्ण समाजावर संस्कार करू शकते अशी एक स्त्रीच आहे. तर जसं जिजाऊंनी केलं, जिजाऊंनी फक्त शिवाजी महाराजांना घडवलं असं नाहीये, जिजाऊंनी पूर्ण समाज घडवला. त्या काळच्या पूर्ण समाजावर तसे संस्कार केले गेले. जे शिवाजी महाराजांनी त्यांना ज्या स्त्रियांबद्दल जो आदर होता तो फक्त त्यांनाच नव्हता, त्या काळातल्या तिथल्या पुरुषांना स्त्रियांबद्दल तेवढाच आदर होता. कोणताही मावळा स्त्रीकडे वाईट दृष्टीने कधीच बघू शकत नव्हता, कारण त्याचे संस्कारच ते तेवढे सुंदर होते. तर जिजाऊंनी फक्त शिवाजी महाराज घडवले असं नाही, त्यांनी अख्खा समाज घडवला आणि तीच कॅपेबिलिटी, तीच कॅलिबर आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये आहे, आपल्यामध्येही आहे. तर हा आत्मविश्वास सगळ्यात पहिले आपल्यामध्ये असायला हवा. आता हे सगळं जे मोठ्या मोठ्या गोष्टी आपण करतोय की करायला हवं, घडायला हवं, पण त्याची सुरुवात कशी करायची, म्हणजे हे कसं करायचं? तर ऑब्व्हियस आहे, आपल्याला सुरुवात पहिले आपल्यापासून करायला हवी. आपल्याला स्वतःला पहिले घडवायला हवं, स्वतःला तेवढं स्ट्रॉंग करायला हवं की आपण समोरच्याला घडवू शकू, आपल्या कुटुंबाला, समाजाला घडवू शकू. बरोबर ना? तर स्वतःला घडवण्यासाठी स्वतःवर आधी आपल्याला काम करायला हवं आणि त्याच्यासाठीच मी आज तुम्हाला काही एक्सपेरिमेंट सुद्धा करवणार आहे. म्हणजे एक प्रात्यक्षिक आपण करू ज्याच्यातून आपली एक सुरुवात होईल की आपण स्वतःला कसं घडवू शकू. तर माझा आजच्या सेशनचा मुख्य मुद्दा मला तुम्हाला हे सांगणं आहे की हाऊ टू स्टार्ट, हाऊ टू बिगिन विथ इट. तर त्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. पण आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला ते प्रात्यक्षिक एक आपण करूया. पण बिफोर स्टार्टिंग द स्टोरी मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत आणि मी आशा करते की तुम्ही युझिंग चॅटबॉक्स त्याची उत्तरं द्याल. तर पहिला प्रश्न आहे, हाऊ हॅपी यू आर विथ युअर लेवल ऑफ फोकस. म्हणजे तुम्ही किती फोकस आहात तुमच्या ध्येयाच्या बाबतीत. म्हणा, तुमचं ध्येय छोटंही असू शकतं, मोठंही असू शकतं. आज आता तुम्ही या लहान वयामध्ये तुमचं ध्येय असू शकतं की तुम्हाला एक एक्झाम पास करायची आहे, किंवा तुमचं ध्येय असू शकतं की तुम्हाला जिजाऊंसारखं बनायचंय किंवा मेरी कॉम सारखं बनायचंय किंवा कोणत्याही एखाद्या टॉप मोस्ट बिझनेस वुमेन सारखं बनायचंय. तर तुमच्या अशा कोणत्याही ध्येयाच्या बाबतीत तुम्ही किती फोकस्ड आहात, तुमचं किती त्याच्यावरती लक्ष केंद्रित आहे, तर याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. तर जर तुमचं उत्तर आहे नीड नो इम्प्रुव्हमेंट, जर तुम्ही कम्प्लिटली फोकस्ड आहात तर तुम्ही ए टाईप करा. जर तुम्हाला वाटतं की नाही थोडीशी इम्प्रुव्हमेंट आणि फोकस आहे पण मला थोडीशी इम्प्रुव्हमेंट हवी आहे तर तुम्ही बी टाईप करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही सबस्टेन्शियल खूप इम्प्रुव्हमेंटची गरज आहे तर टाईप करा सी. तर आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स. ओके, बी, सी. कल्याणी म्हणते बी, अर्चना, सुवर्णा, ओके, रुजुता सी, अश्विनी बी. लेट अस हॅव इंटरॅक्टिव्ह सेशन. आपल्याला पहिले तर स्वतःला अनालाइज करायचं आहे आणि मग स्वतःला सुधारवण्याची गरज आहे का हे तरी आपण आधी जाणून घेऊयात ना. तर बी, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बी. तर अगदी म्हणजे मला वाटतं की स्वतःला अनालाइज करताना आपल्याला नेहमीच वाटतं की थोडीशी इम्प्रुव्हमेंट अजून हवी, आणि जोपर्यंत आपल्याला वाटतंय की थोडीशी इम्प्रुव्हमेंट हवी किंवा अजून बरीच इम्प्रुव्हमेंट हवी तोपर्यंत आपला प्रोग्रेस होत राहतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला इम्प्रुव्हमेंटची गरज नाही आहे तर तिथं अगदी उत्तम गोष्ट आहे, तो त्याला आपण म्हणतो कॉन्फिडन्स. जर तुम्ही तेवढं अचीव्ह केलेलं आहे की तुम्ही खूप वेल फोकस्ड आहात तर खरोखर ही याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही. पण जर तुम्ही म्हणताय की तुम्हाला इम्प्रुव्हमेंटची गरज आहे तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे की फोकस कसा आपण आपला वाढवू शकतो. अजून एक प्रश्न मला विचारायला आवडेल, व्हॉट इज युअर जनरल लेवल ऑफ स्ट्रेस. एक दैनंदिन आयुष्यामध्ये तुमचा स्ट्रेस लेवल किती जास्त आहे. आता मला समजू शकते पॅन्डेमिक मध्ये, लॉकडाऊन मध्ये स्ट्रेस लेवल सगळ्यांचीच थोडीशी वाढलेली आहे, पण इन जनरल तुमचा स्ट्रेस किती आहे हे तुम्ही एक मला सांगा. की तुम्ही अजिबात जर स्ट्रेस नसेल तर तुम्ही ए टाईप करा. एक डे टू डे लाईफ मधला जर स्ट्रेस असेल तर तुम्ही बी टाईप करा. आणि जर खूप स्ट्रेसफुल लाईफ तुम्ही जगत असाल ड्यू टू एनी सिच्युएशन, फॅमिली सिच्युएशन किंवा तुमच्या सोसायटीच्या सिच्युएशनमुळे, तर तुम्ही सी टाईप करा. ओके, बी अश्विनी म्हणते, सी व्हेरी स्ट्रेसफुल लाईफ. पॅन्डेमिक मध्ये मी समजू शकते की लाईफ खरोखर खूपच स्ट्रेसफुल झालेलं आहे.
ओके. तर बऱ्याच लोकांना हा स्ट्रेस जो आहे, प्रेशर जे आहे, पिअर प्रेशर असू शकतं, पॅरेंटल प्रेशर, स्टुडंट्सच्या लाईफमध्ये पॅरेंटल प्रेशरही बऱ्याच प्रमाणात असतं, पिअर प्रेशर, तुमच्या फ्रेंड्सचं प्रेशर असतं आणि बहुतांश वेळा आपलं स्वतःच आपल्यावरती एक प्रेशर आपण टाकत असतो की नाही मला हे करायलाच हवं, माझ्याच्याने हे झालंच पाहिजे, हे प्रेशर आपल्यावरती असतं. तर बऱ्याच लोकांना म्हणजे चॅटबॉक्समध्ये मी बघू शकते की बऱ्याच लोकांना थोडा बहुत स्ट्रेस नक्कीच आहे, डे टू डे लाईफ मधला किंवा पर्सिस्टंट कंटिन्युअस इंटेन्स स्ट्रेस सुद्धा आहे. तर हा स्ट्रेस रिलीज करण्यासाठी काय उपाय आहे हे मी तुम्हाला सांगेन आणि त्याच्यावरचं एक छोटंसं सोल्युशन, आज आता आपल्याकडे खूप वेळ नसल्यामुळे एक छोटंसं सोल्युशन सुद्धा मी तुम्हाला त्यातनं देईन. अजून एक माझा प्रश्न आहे ज्याचं उत्तर मला नको आहे, पण तो एक प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारू शकता. हाऊ वेल डू यू हँडल दिस स्ट्रेस? जे काही प्रेशर आहे, स्ट्रेस आहे, त्याला तुम्ही कसं हाताळता, कसं तुम्ही त्याला हँडल करता किंवा मॅनेज करता? तर हे तुम्ही स्वतःला अनालाइज करा. आता तुम्ही करू शकता किंवा नंतरही तुम्ही स्वतःला हे अनालाइज करू शकता. अँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन की आपण तो स्ट्रेस कसा हँडल करू शकतो. आता या मोमेंटला मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची इच्छा आहे. तर अगदी साधीशी छोटीशी गोष्ट आहे. तर एक म्युझियम होतं. त्या म्युझियम मध्ये एक सुंदरशी मूर्ती होती, मार्बलची संगमरवरी मूर्ती बनवलेली होती. खूप मोठी मूर्ती होती आणि ती इतकी सुंदर होती की त्या म्युझियम मध्ये एंटर केल्या गेल्या प्रत्येकाचं लक्ष त्या मूर्तीकडे वेधलं जायचं. तर प्रत्येक जण त्या मूर्तीकडे जाऊन त्याची स्तुती करणार आणि मग त्यांच्याबरोबर फोटो काढणार. आजकालच्या जगात जसं सेल्फी आपण प्रत्येक आवडलेल्या गोष्टी बरोबर काढतो, तसं त्या मार्बलच्या मूर्तीबरोबर लोक सेल्फी काढायचे. कित्येक वर्ष त्या म्युझियम मध्ये ती मूर्ती होती आणि त्या मूर्तीबरोबर त्या मूर्तीची सतत प्रशंसा केली जात होती, त्याच्याबद्दल लेख लिहिले जात होते. तर एक दिवस असंच म्युझियम बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस त्या म्युझियम मधलं जे फ्लोरिंग होतं ते फ्लोरिंग सुद्धा मार्बलचं होतं, संगमरवरी फ्लोरिंग. आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, अशा मोठमोठ्या जागी संगमरवराचं फ्लोरिंग असतं. तर त्या फ्लोरिंग मधलं जे मार्बल होतं, संगमरवर होतं, त्या मार्बलनी त्या मूर्तीला म्हटलं की बघ, तू पण मार्बल आहेस, मी पण मार्बल आहे, आपण एकाच ठिकाणी उत्पन्न झालो, आपण एकाच ठिकाणी बनलो आणि त्याच्यानंतर आपण एकाच फॅक्टरीमध्ये गेलो, आपण एकाच फॅक्टरीमध्ये घडलो, पण तुझं भाग्य बघ, तू एक मूर्ती म्हणून घडलास आणि मी एक फ्लोरिंग म्हणून घडलो, एक टाईल म्हणून घडलो. तर आज लोक तुझी इतकी प्रशंसा करतात, स्तुती करतात आणि मला पायाखाली तुडवतात, म्हणजे मला काय, मला लाथाडतात, माझ्याकडे कोणी बघतही नाही. म्हणजे मी इतकं सुंदर मार्बल आहे, फ्लोरिंग, काही ना काही तर मार्बलचाही फायदा असतो ना, मार्बल फ्लोरिंगचाही फायदा असतो, पण कोणी त्याची स्तुती करत नाही, कोणी त्याची प्रशंसा करत नाही. मी अगदी दुर्लक्षित आणि आल्या सगळ्यांचं तुझ्याकडे लक्ष जातं. तर आपलं मटेरियल एकच असून सुद्धा बघ, तुझं भाग्य किती छान की तू मूर्तीमध्ये घडलास आणि मी एक फ्लोरिंग बनून राहिलो. तर याच्यावरती त्या मूर्तीने दिलेलं उत्तर इतकं सुंदर होतं की ती मूर्ती म्हणाली, आपल्या दोघांमध्ये फक्त एकच अंतर आहे, एकच डिफरन्स आहे की जेव्हा आपण फॅक्टरीमध्ये गेलो, खरं आहे आपण एकाच ठिकाणी जन्माला आलो, पण जेव्हा आपण फॅक्टरीमध्ये गेलो तेव्हा त्या मूर्तिकाराने जेव्हा तुझ्यावरती घाव घातले, जेव्हा तुला बनवण्यासाठी, घडवण्यासाठी तुझ्यावरती घाव घातले, तेव्हा तू तुटलास, तेव्हा तुझे तुकडे झाले. आणि जेव्हा माझ्यावरती घाव घातले तेव्हा ते घाव मी सोसले आणि मी घडत गेलो. त्याच्यामुळे माझ्यातून एक मूर्तीची स्थापना झाली आणि तू ते घाव सोसू न शकल्यामुळे, तुटल्यामुळे तू आज एक फ्लोरिंग झालास. तर एवढाच एक डिफरन्स आहे. आणि म्हणून मी म्हटलं हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे की आपण आपल्यावरती पडत असणारे घाव, स्ट्रेस किंवा प्रेशर कोणत्या प्रकारे हँडल करतो. जर आपण ते खूप चांगल्या प्रकारे हँडल केले तर डेफिनेटली आपण खूप चांगलं घडू शकतो. तर आपण म्हणही आपण ऐकलेली आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवालाही देव पण मिळत नाही, बरोबर ना. तर हे घाव किंवा हे प्रेशर सोसण्याची ताकद आपल्यात असणं आवश्यक आहे. ती जेवढी ताकद आपल्यात असेल तेवढं आपण चांगलं घडू शकतो. मग ते आपल्या ध्येयाच्या दिशेने जाताना आपल्याला अशा बऱ्याच गोष्टींना सोसावं लागतं आणि तेवढं स्ट्रॉंगली आपल्याला स्टँड व्हावं लागतं, उभं राहावं लागतं, तरच आपण घडू शकतो. आपलं ध्येय काही असो, आपलं ध्येय खूप मोठी एक व्यक्ती बनण्याचं असेल किंवा आपलं साधं ध्येय, जसं आपण या चित्रात बघतोय की या मुलीला बारीक होण्याचं तिचं ध्येय आहे,
तर त्याच्यासाठी आपल्याला काही घाव सोसावे लागतात, बरोबर. तर तुम्ही जितकं सहन करू शकता यावर तुम्ही किती सुंदर घडू शकता हे निर्भर करतं. तर आपल्याला घडवण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता आपण विल मूव्ह टुवर्ड्स दॅट, की स्वतःला घडवणं हे किती आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण किती चांगल्या प्रकारे तो स्ट्रेस आणि प्रेशर हँडल करू शकतो. आता ते प्रेशर आणि तो स्ट्रेस हँडल करण्यासाठी ताकद असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, बरोबर ना. तर ती ताकद म्हणजे 2 गोष्टींनी येऊ शकते. एक आहे फिजिकल हेल्थ और आय विल से फिजिकल स्ट्रेंथ, आपली शारीरिक क्षमता. तर डेफिनेटली दिस इज वन ऑफ द मेजर थिंग. जर आपण म्हणू याला आपण म्हणू एक मेजर पिलर किंवा एक महत्वाचं चाक की आपली फिजिकल क्षमता. जर आपली फिजिकल क्षमता नसेल तर आपण ऑब्व्हियसली काहीच करू शकणार नाही. तर फिजिकल हेल्थ घडवण्यासाठी 3 महत्वाचे मुद्दे आहेत. मी याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये जाणार नाही, हा एक मेडिकल रिलेटेड एरिया आहे. पण 3 महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये आहेत. पहिलं तर आपल्या शरीराला आपण काय पोषण देतो. तर इथे आपण बघू शकतो काय फूड आपण खातो, काय अन्न, फळं, भाज्या आणि पोषण जे सात्विक जेवण. तर हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या फिजिकल हेल्थसाठी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे आपण आपल्या शरीराला देणारा व्यायाम. आपण म्हणजे ट्रुली स्पीकिंग आपण खरोखर किती प्रमाणामध्ये एक्सरसाइज ऍक्च्युली करतो. तर मला वाटतं आपण वर्षाच्या सुरुवातीला दरवर्षी ठरवतो की आपण खूप आता यावर्षी जिकरीने व्यायाम करायचा, वॉक तरी करायचा, आणि मग काही दिवस करून आपण पुन्हा ते सगळं बंद पडतं. तर ही खूपच महत्वाची गोष्ट आहे, एक्सरसाइज, आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला व्यायाम देणं. मग तो व्यायाम साधाही असो, साधा वॉकला जाणं, सूर्यनमस्कार, अगदी 10 मिनिटं लागतात 6 सूर्यनमस्कार करायला, पण तेवढं सुद्धा आपण म्हणजे बरेच कमी लोक ते करत असतात. योगासनं आपण करू शकतो, बऱ्याच वेज आहेत, बरेच प्रकार आहेत ज्यांनी आपण आपल्या बॉडीला एक्सरसाइज करू शकतो. आणि तिसरी अगदी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आराम. आपण किती वेळ झोपतो, आपण किती तास झोप घेतो. तर तुम्हीच विचार करा की तुम्ही ऍक्च्युली एक शांत झोप किती तासासाठी घेऊ शकता. तर 7 ते 8 तासाची झोप ही खूप आवश्यक असते. आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या शरीराची निगा राखायला हवी, जी की मला माहिती आहे की आपण राखत नाही, आपण तेवढी काळजी घेत नाही. तर एक साधं उदाहरण, एक साधी गोष्ट मी ऐकली होती की आपण किती आपल्या बॉडीला, आपली बॉडी किती प्रेशियस आहे हे आपल्याला याची जाणीव आपल्याला नसते. तर एक साधं उदाहरण मी ऐकलं होतं की आपण जर समजा एखादं घड्याळ विकत घेतलं किंवा एखादी पर्स विकत घेतली, मी बॅगेटची एखादी 2-3 हजाराची पर्स विकत घेतली, तर ती पर्स मी किती जपेन. ते घड्याळ जर मी 4-5 हजाराचं घड्याळ घेतलं तर मी ते घड्याळ किती जपेन. तर तेवढं आपण आपल्या बॉडीला जपतो का, आपल्या बॉडीची किंमत आपण तेवढी करतो का. खरं बघायला गेलं तर आपल्या बॉडीची किंमत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, बरोबर ना. आपल्या म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल, एक दात जर आपला पडला आणि आपल्याला आर्टिफिशियली दात इम्प्लांट करायचा असेल तर एक दात इम्प्लांट करण्याची किंमत आहे 40,000. आपल्याला 32 दात असतात, बरोबर. तर त्याची किंमत आपण पैशांमध्ये मोजू शकत नाही, कारण तो इम्प्लांट केलेला जो दात असतो तो नॅचरल दातासारखा कधीच नसतो. तर एवढी एका अवयवाची तेवढी किंमत आहे आणि आपण तेवढ्या महागाचा किंवा तेवढा व्हॅल्युएबल म्हणून तो अवयव जपतो का. तर तो जपला पाहिजे. आपण नक्कीच तेवढा जपत नाही आणि तो जपला पाहिजे. दॅट इज फिजिकल हेल्थ आणि फिजिकल स्ट्रेंथ. आणि त्याच्यानंतर येतं मेंटल हेल्थ. तर आपली मानसिक क्षमता आपल्याला वाढवलं पाहिजे, आपल्याला तेवढं सबळ राहिलं पाहिजे. फिजिकली आपण कितीही स्ट्रॉंग असलो तरी मानसिकरित्या आपण जर स्ट्रॉंग नसू तर आपण काही करू शकणार नाही, आपण काही अचीव्ह करू शकणार नाही. तर मेंटल हेल्थ इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आता मेंटल हेल्थसाठी पण अगेन 3 मुद्दे आहेत मेंटल हेल्थ अचीव्ह करण्यासाठी. पहिली गोष्ट पोषण. जसं आपल्याला फिजिकल हेल्थसाठी आपण म्हटलं पोषण, मेंटल हेल्थचं पोषण म्हणजे आपल्या मनाला आपण काय पोषण देतो, आपण विचारांचं पोषण देतो. आणि आजकालच्या जगामध्ये जसं आपल्या प्राध्यापक सरांनी सुद्धा म्हटलं, प्रिन्सिपल सरांनी सुद्धा म्हटलं की आपल्याला सोशल मीडिया किंवा मीडियावर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यातून बरेच वेळा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल किंवा आता तुम्ही ऑब्झर्व करा की निगेटिव्ह थॉट्स हे खूप बंबार्ड केले जातात. जगात काय वाईट घडलं किंवा कोणी काय वाईट केलं ह्या गोष्टी खूप प्रकर्षाने आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. तेवढा फोकस हा पॉझिटिव्ह गोष्टींवरती नसतो. तर काही चांगलं झालं तर अगदी छोट्याशा कॉर्नरमध्ये ती गोष्ट येते, पण काही वाईट झालं तर अगदी ठळक अक्षरांमध्ये ते छापून येतात, बरोबर ना. तर ते पोषण आपण आपल्या मनाला काय देतो हे
आज बघायला गेलं तर आपल्या हातात नाही आहे, कारण आपण सोशल मीडियाच्या ला सोडून राहू शकत नाही. न्यूज चॅनल्सवर, पिक्चर्स मधून, सिरियल्स मधून जे काही मिळतं ह्याला आपण अवॉइड ऍट सम पॉइंट ऑफ टाइम आपण अवॉइड करू शकत नाही. तर जर आपण ते अवॉइड करू शकत नाही तर आपल्याला दुसऱ्या मुद्द्यावरती जायला पाहिजे की ते थॉट्स, जे निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनात येतात त्याला आपण क्लीन करणं, त्याला आपण त्याची स्वच्छता करणं. तर तुम्ही या पुस्तकामध्ये बघू शकता, सॉरी या चित्रामध्ये बघू शकता की डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार आहेत त्यांना काढून टाकणं, जी काही निगेटिव्हिटी आहे त्याला काढून टाकणं ही आपली जबाबदारी आहे. जसं आपण घरात बाहेरून आल्यानंतर असे आपले हातपाय धुतो रोज, आपण आता कोरोनाच्या याच्यामध्ये बाहेरून आलो की गरम पाण्याने आंघोळ करा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या, हेल्थची काळजी घ्या, तशी आपण आपल्या मनाची किती काळजी घेतो. आपण आय एम व्हेरी मच शुअर की आपण मनातले हे वाईट विचार काढून टाकण्यासाठी खूप कमी एफर्ट घेतो, नगण्यच मी म्हणू शकते. तर ही एक टेक्निक आहे, क्लिनिंगची टेक्निक आहे, जी खूप महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या मनातले वाईट विचार काढून टाकायला हवे. आणि तर हा दुसरा मुद्दा झाला. पहिला मुद्दा पोषण, चांगल्या विचारांना आपण खतपाणी घातलं पाहिजे. आणि जर इन केस आपलं पोषण चांगलं नसेल तर आपल्याला ते वाईट विचार मनातून काढून टाकले पाहिजे, हा दुसरा मुद्दा झाला. आणि तिसरा मुद्दा जो आपल्याला शरीराच्याही बाबतीत महत्वाचा आहे, आराम. आपण आपल्या मनाला किती वेळ, कितीसा आराम देतो. तर आय एम व्हेरी शुअर की आपण तसा काही खूप आराम आपल्या मनाला देत नाही. रात्री आपण जसं झोपतो ते आपण आपल्या शरीराला आराम देतो आणि त्याही वेळीस आपल्या डोक्यामध्ये, आपल्या माइंडमध्ये विचारांचं चक्र चालू असतं. आपण स्वप्न बघतो, तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचं मन किती स्थिर आहे किंवा मन किती रिलॅक्स्ड आहे हे अनालाइज जर केलं तर तुम्हाला कळेल की ती 7-8 तासाची झोप ही तुमच्या शरीराला पुरेशी असते पण तुमच्या मनाला ती पुरेशी नसते. आणि त्याच्यासाठी उपाय आहे मेडिटेशन. तर आजकालच्या युथमध्ये ना मेडिटेशन इज अ कूल थिंग, म्हणजे हा ट्रेंड चालू आहे की मेडिटेशन करणं, आणि विच इज अ व्हेरी गुड थिंग. आजच्या या युथला घडवण्यासाठी सगळ्यात पहिले त्यांच्या मेंटल हेल्थवरती उपचार करणं खूप आवश्यक आहे. त्यांना जर मेंटली घडवल्या गेलं तर शरीर तर तुम्ही लोक तरी कम्पॅरेटिव्हली तुम्ही शारीरिक परिश्रम करता आणि काळजी घेता, पण मेंटल हेल्थवर खूप कमी लोक ऍक्च्युली काम करतात. आणि तर मेडिटेशन हे एक खूपच मी म्हणेन आवश्यक गोष्ट आहे. आपल्या माइंडला जर आपण 1 मिनिट सुद्धा विचारहीन करू शकलो तर खूप पुष्कळ रिलॅक्स आपलं माइंड होतं, त्याला पुष्कळ आराम मिळतो. तर याच्याशीच रिलेटेड म्हणजे मेडिटेशनच्या बऱ्याच संस्था आहेत, बऱ्याच प्रकारचं मेडिटेशन आहे. आणि जे आय एम मायसेल्फ, मी एक मेडिटेशन ट्रेनर आहे, सर्टिफाईड मेडिटेशन ट्रेनर आहे. तर मी बऱ्याच प्रकारचे मेडिटेशन ट्राय केले आहेत, म्हणजे की कशातून चांगलं वाटेल. तर सगळ्या मेडिटेशनचा इफेक्ट हा सारखाच आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं माइंड ला रिलॅक्स करणं हाच इफेक्ट सगळीकडून मला मिळालेला आहे. तर माझा म्हणजे सगळीकडचा एक्सपिरियन्स खूपच चांगला आहे. पण सध्या मी ज्या संस्थेला फॉलो करते आहे, हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट म्हणून आहे, सहज मार्ग. तर त्याच्यामध्ये तर मेन रिझन आहे की याच्या मागचं, या संस्थेच्या मागचं इंटेन्शन आहे सोशल वर्क. तर याच्यामध्ये एकही पैसा मला आजपर्यंत भरावा लागला नाही आणि याचं प्युअर फोकस आहे मेडिटेशनवर. याच्यामध्ये धर्म किंवा देव या सगळ्या गोष्टींचं काही घेणं देणं नाही. तुम्हाला जे फॉलो करायचंय ते तुम्ही फॉलो करू शकता. तर मला देवाची पूजा करायची आहे, मला जे काही खाणं पिणं आहे, ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता. आणि याच्यामध्ये प्युअर मेडिटेशन शिकवलं गेलं, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पुढे गेले. तर याच मेडिटेशन टेक्निक मधली एक छोटीशी टेक्निक मला तुम्हाला शिकवायची इच्छा आहे, जी एक बेसिक टेक्निक आहे, ज्याला आपण रिलॅक्सेशन म्हणतो. तर आर यू ऑल इंटरेस्टेड? तुम्हाला ते शिकायची इच्छा असेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका. एक 5 ते 10 मिनिटाची ही टेक्निक आहे. आणि येस, ओके, बऱ्याच लोकांना इच्छा आहे ती शिकण्याची. तर दिस कॅन बी जस्ट अ बिगिनिंग. तर मेडिटेशनच्या आधी आपल्याला रिलॅक्स होणं शिकलं पाहिजे. व्हेरी गुड, आय एम सो हॅपी की इतक्या लोकांना ही टेक्निक शिकायची इच्छा आहे. तर आपण एक 5 मिनिटांमध्ये ही टेक्निक आपण एक्सपिरियन्स करू. तर याच्याबद्दल फक्त एक छोटंसं मी तुम्हाला सांगते की या टेक्निकमध्ये आपण काय करणार आहोत. तर रिलॅक्सेशन म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीला आणि माइंडला आपल्याला रिलॅक्स करायचंय. तर शवासन बद्दल तुम्ही ऐकलं असेल, तर सिमिलर प्रोसेस आहे. मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स देईन आणि तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायच्या.
ओके, तर आपण स्टार्ट करू. मी सध्या माझं प्रेझेंटेशन स्टॉप करते. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुमचा व्हिडिओ तुम्ही ऑन करा. आणि आता आपणच आहोत, लेडीजच आहोत, तर तुम्ही घरी जशाही घरच्या कपड्यांमध्ये असाल तरी पण मला काही ऑब्जेक्शन नाहीये. तर तुमचा व्हिडिओ तुम्ही ऑन केला तर काय मला पण थोडंसं ना इंटरॅक्टिव्ह वाटेल. अच्छा, अबोलीला काहीतरी तिने हँड रेज केलाय, तर इफ यू हॅव एनी डाऊट तू विचारू शकतेस अबोली. तू चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन टाकू शकतेस किंवा अनम्यूट करूनही विचारू शकते. ओके, आय थिंक अबोलीला काहीतरी डाऊट आहे. तर आपण ही टेक्निकच्या बाबतीत पुढे जाऊया. तर तुम्ही डोळे मिटून बसायचंय. तुम्हाला इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन्स कम्फर्टेबल असतील का? म्हणजे मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स देईन, तुम्हाला फक्त त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायच्या आहेत. जसं तुम्ही शवासनमध्ये करता तशाच प्रकारची एक प्रक्रिया आहे. तर कारण मराठीमध्ये मी म्हणजे तेवढी युज टू नाही आहे आजकाल. काय खरं तर मला त्याचं लाज वाटली पाहिजे पण म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आजकाल इंग्लिशमध्ये जास्त दिल्या जातात, तर आय एम व्हेरी कम्फर्टेबल विथ इंग्लिश. तर मी इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन्स देते. तर सगळ्यांनी आता आपल्या आजूबाजूच्या हातातल्या काही गोष्टी असतील तर त्या बाजूला ठेवा आणि अगदी आरामदायी स्थितीमध्ये बसा. तुम्ही खुर्चीत बसल्या असाल, तुम्ही बेडवर बसल्या असाल, मांडी घालून, ज्याही प्रकारे तुम्हाला आरामदायी स्थितीमध्ये तुम्ही बसा, रिलॅक्स पोझिशन मध्ये. आणि देन क्लोज युअर आईज. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. हो, व्हिडिओ ऑन केला तर मला खरंच खूप आनंद होईल, म्हणजे मलाही बघता येईल. तर ते एक माझ्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. सुवर्णा, ज्यांनाही शक्य आहे प्लीज व्हिडिओ ऑन करा. म्हणजे मला समजू शकतं की तुम्ही घरात असाल आणि घरातल्या कपड्यांमध्ये अवतारात असाल. काही हरकत नाही, आपणच आहोत, आपण इथे सगळ्या लेडीजच आहोत. ओके, व्हेरी गुड. बरेच लोक मला दिसू लागलेत आता. ठीक आहे, तर लेट अस स्टार्ट. आरामात बसा. टेकून बसला तरी चालेल आणि क्लोज युअर आईज. डोळे बंद करा. 5 मिनिटाची प्रक्रिया आहे आणि 5 मिनिटं फक्त माझं एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही डोळे बंद ठेवा आणि मोबाईल तर सायलेंट वरती सगळ्यात पहिले टाका, कारण तो सगळ्यात जास्त डिस्टर्ब करतो आपल्याला. ओके, क्लोज युअर आईज. रिलॅक्स. टेक अ डीप ब्रेथ इन. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आता तुमचे लक्ष तुमच्या पायाच्या अंगठ्याकडे आणा. पायाच्या अंगठ्याला हलकेच हलवा. तुमच्या पायाचा अंगठा रिलॅक्स होतो आहे. पायाची बोटे रिलॅक्स होत आहेत. तुमच्या टाचा रिलॅक्स होत आहेत. तुमची दोन्ही पावले आता पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहेत. आता अलगद तुमचे लक्ष तुमच्या पोटऱ्यांकडे आणा. तुमच्या दोन्ही पोटऱ्यांमधील सर्व मसल्स, सगळे स्नायू रिलॅक्स होत आहेत. आता अलगद तुमचे लक्ष तुमच्या गुडघ्यांकडे आणा. तुमचे दोन्ही गुडघे रिलॅक्स होत आहेत. त्यातील सर्व ताण तणाव दूर निघून जातोय. एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या गुडघ्यांना रिलॅक्स करते. आता अलगद तुमचे लक्ष तुमच्या दोन्ही मांड्यांकडे आणा. तुमच्या दोन्ही मांड्या रिलॅक्स होत आहेत. त्यातील ताण संपूर्णपणे निघून जातोय. आता तुमचे लक्ष तुमच्या सीट एरियाकडे आणा. तुमच्या सीट एरियावरील सर्व स्नायू रिलॅक्स होत आहेत.
तुमचे पाय पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. रिलॅक्स. आता तुमचे लक्ष तुमच्या ओटीपोटाकडे आणा. तुमच्या ओटीपोटातील सर्व स्नायू अगदी रिलॅक्स होत आहेत. तुमच्या पोटाला रिलॅक्स करा. पोटातील सगळे स्नायू रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमचे लक्ष तुमच्या पाठीकडे वळवा. तुमच्या पाठीचा वरचा भाग रिलॅक्स होतो आहे. सगळा ताण निघून जातोय. पाठीचा खालचा भाग रिलॅक्स होतोय. तुमची पाठ पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे. आता तुमचे लक्ष तुमच्या छातीकडे आणा. तुमच्या छातीतील सर्व स्नायू रिलॅक्स होत आहेत. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. रिलॅक्स. आता तुमच्या हातांना रिलॅक्स करूया. तुमचे लक्ष तुमच्या खांद्यांवर आणा. तुमच्या खांद्यांवरचा ताण संपूर्णपणे निघून जातोय. तुमचे खांदे इतके रिलॅक्स झालेले आहेत की जणू काही ते विरघळून चालले आहेत. तुमचे दंड, हात, मनगट रिलॅक्स होत आहे. तुमच्या हाताचे तळवे रिलॅक्स होत आहेत. तुमच्या हाताची दाही बोटे रिलॅक्स झालेली आहेत. तुमचं संपूर्ण शरीर आता पूर्णपणे रिलॅक्स्ड आहे. आता तुमचं लक्ष तुमच्या मानेकडे वळवा. तुमची मान अगदी रिलॅक्स झालेली आहे. तुमच्या चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स होत आहेत. तुमचा जॉ, गाल, कान, नाक रिलॅक्स झालेले आहे. तुमचे डोळे अगदी अलगद बंद आहेत. डोळ्यांवरील संपूर्ण ताण दूर निघून जातोय. तुमचे डोळे एकदम रिलॅक्स झालेले आहेत. अगदी शांत वाटत आहे. तुमचं कपाळ रिलॅक्स झालेलं आहे. आता तुमचं लक्ष तुमच्या मेंदूकडे वळवा. मेंदूमधील विचार दूर निघून जात आहेत आणि तुमचा मेंदू रिलॅक्स होतोय. मेंदूमधील सर्व नसा, सर्व स्नायू अगदी रिलॅक्स झालेले आहेत. आता अलगद तुमचे लक्ष तुमच्या हृदयाकडे आणा. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. तुमच्या हृदयाचे सर्व स्नायू रिलॅक्स होत आहेत. तुमचे हृदय अगदी मंद गतीने धडधडत आहे. फील दॅट. आता तुमच्या हृदयावर लक्ष केंद्रित करून 2 मिनिटं तुमच्या हृदयाशी संलग्न होऊन जा. फोकस ऑन युअर हार्ट.
आता अलगद तुमच्या हाताच्या आणि पायांच्या बोटांची हालचाल करा. पुन्हा सध्या परिस्थितीत येऊया. हलकेच तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता. आय होप तुम्हाला रिलॅक्स वाटलं असेल आणि शांत खूप छान वाटलं असेल. तुम्हाला जर हवं तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता चॅट बॉक्समध्ये. तुम्ही अनम्यूट करूनही बोलू शकता. कसं वाटलं, कसा होता एक्सपिरियन्स, तुम्हाला रिलॅक्स वाटलं का? कोणाला शेअर करावं वाटतोय? Hello, ma'am. हा, Good afternoon गुड आफ्टरनून. and happy Makar Sankranti. हा, हॅपी मकर संक्रांती. It's very nice session आणि खूप रिलॅक्स वाटतंय रिअली. थँक्यू. पूर्ण बॉडी रिलॅक्स झाली आहे आणि मन पण शांत वाटतंय. तुम्हाला बाकी स्टुडंटसाठी पण मी सांगते, रिलॅक्स वाटतंय याचा अर्थ तुम्हाला आता काही बोलायची जर खूप इच्छा होत नसेल किंवा आता शांत अशाच स्टेटमध्ये बसून राहावं असं जर वाटत असेल तर त्याला मी म्हणेन की तुम्हाला या 5 मिनिटाच्या प्रोसेसनी खरोखर तुम्ही रिलॅक्स झालेल्या आहात. निकिता इज सेइंग शी इज फिलिंग रिलॅक्स. तर मला खूप छान वाटलं, बऱ्याच लोकांनी हे फॉलो केलं आणि या ऑनलाईन मीडियामध्ये ना तेवढा फीडबॅक घेणं आणि मिळणं खूप कठीण होतं. त्याच्यामुळे जो सेशन घेतो त्याच्यासाठी हे तेवढंच डिफिकल्ट टास्क आहे. तर लेट अस कम बॅक टू अवर प्रेझेंटेशन आणि इट इज ऑलमोस्ट डन. मला आता या रिलॅक्सेशन नंतर तुम्हाला आय कॅन अंडरस्टँड की तुम्हाला काही खूप ऐकायची इच्छाही नसेल कदाचित. तर लेट मी वाइंड अप. तर हे आहे मेंटल हेल्थच्या बाबतीत. याच मेडिटेशनच्या जी मी तुम्हाला एक छोटी टेक्निक शिकवली त्याच्याच पुढचा भाग आहे क्लिनिंग टेक्निक. तर क्लिनिंग मध्ये आपण आपल्या मनातले विचार काढून टाकतो. तर हे 3 दिवसांचं ट्रेनिंग आहे ऍक्च्युली. फ्री ऑफ कॉस्ट आहे. याला कधीच कोणी आयुष्यात पैसे तुम्हाला घेणार नाही. हे एक व्हॉलेंटरी वर्क आहे की ज्या मेडिटेशनमुळे जो फायदा मला होतो तो मला वाटतं की सगळ्यांना द्यावा आणि जगभर हे चालू आहे. तुम्ही सर्च करू शकता हार्टफुलनेस मेडिटेशन. बरेच प्रोग्राम्स होत असतात आणि तुमच्या आजूबाजूलाही तुम्हाला हे व्हॉलेंटियर्स मिळतील, ट्रेनर्स मिळतील आणि एनी टाइम तुम्ही मला तर कॉन्टॅक्ट करू शकता, काहीच त्याच्यामध्ये हरकत नाही. तर याच्यातली दुसरी टेक्निक आहे क्लिनिंग आणि तिसरी टेक्निक आम्ही शिकवतो जी आहे मेडिटेशन, ज्याच्यामध्ये ट्रान्समिशन बेस्ड मेडिटेशन आम्ही शिकवतो. पॉझिटिव्ह विचारांनी आपण मेडिटेट करतो. तर त्याच्यातली एक छोटी टेक्निक जी तुम्हाला मी आज शिकवली आहे ती तुम्ही कधीही करू शकता. जेव्हाही तुम्हाला असं वाटतं की खूप स्ट्रेस येतोय किंवा तुम्ही अस्वस्थ आहात, परीक्षेच्या आधी, कुठे बाहेर जाण्याच्या आधी, कोणतं मोठं काम करण्याच्या आधी, अगदी 2 मिनिटं लागतात आणि ही रिलॅक्सेशन टेक्निक तुम्ही करू शकता. तर दिस इज अबाउट मेंटल हेल्थ. The secret of happiness आणि healthy life is healthy body, healthy mind is happy human. तर तुम्ही एक सक्षम स्त्री ऑलरेडी आहात, पण ते तुम्ही त्याची जाणीव तुम्ही स्वतःला करून द्या. तुमचा आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा आहे आणि या काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही खूप ग्रेट अचिव्हमेंट्स तुमच्या लाईफमध्ये करू शकता. आणि स्त्रीबद्दल एक छोटीशी कविता मला सापडलेली. ती कोणाची मुलगी, ती कोणाची बहीण, ती कोणाची आई असते, ती कोणाची बायको, ती कोणाची सून, ती कोणाची आजी असते, ती कोणाची मैत्रीण, कोणाची सखी असते. ती एक स्त्री असते, स्वतःचा मार्ग स्वतः शोधणारी, नव्या दिशात स्वत्व गवसणारी, जीवनाच्या प्रवासात मार्गक्रमण करणारी, इतरांना सोबत घेऊन चालणारी. इतके रोल्स स्त्री बजावत असते आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे आणि इतके रोल बजावण्यासाठी आपल्याला खरोखर आपल्या शारीरिक आणि मानसिक ताकदीला आपल्या सोबत घेऊन चालावं लागतं. तर मला तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न किंवा मदत हवी असेल तर तुम्ही मला कधी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर हे याबरोबर मी माझं व्याख्यान संपवते. प्लॅटफॉर्म इज ओपन फॉर क्वेश्चन्स. तुम्हाला काहीही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता.